अध्याय 6. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. महाराजांचे स्मरून चरण, शरीराचा प्रत्येक कण न कण बहरून येई म्हणून शरण. महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा. फुटतो चरित्र लिखाणाचा पान्हा, उभा राहून शंकर कान्हा. शंकर गीता सांगती, शंकर महाराज शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता. तेच करता करविता, नाम मात्रही नसे मी लिहिले चरित्र. याचा पुरावा ही तीळ मात्र, नसे मज जवळ मी अपात्र. म्हणून कैसे लिहिले मी, दिसता महाराजांचे चरण. करावे त्यांना वंदन, श्रद्धेने मनापासून. एवढेच मला येतसे, हे चरित्र अतिसुरस. त्याप्रमाणे फार सरस, महाराजांचा लीलाविलास. कृपा वैशिष्ट्य असे हे. महाराजांचे एक भक्त बाबुराव रुद्र असत. महाराज त्यांच्या घरी जात, आपण होऊन आनंदे. स्वतः महाराज चहा करीत, पाणी 2 कप ठेवित. चहा तयारही असे होत, उतरून खाली ठेवला. तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत. त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना. आपण शास्त्रे जी वाचली असती, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती. पंडिताची शंकाही 21 माणसे सारी असत. महाराज सर्वांना चहा देत, शिल्लक 1 कप राहात. महाराजांनी घेतला तो. महाराजांस पाहून पंडिताच्या कपाळी आठ्या पडून. कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान, अहंकार त्याचा पेटला. 2 कपांचे पातेले समोरच होते चिमुकले. सर्वांचे चहापान झाले, 22 लोक सर्वही. 2च कपांच्या भांड्यात 22 कप चहा होत. लोक झाले सारे चकित, फक्त न कळले पंडिता. प्रश्नही त्याने न विचारला, शंकाजी होती त्याला. प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना. म्हणून महाराज पंडिता सांगत, तोंडात आणि नाकात एकाच बोटाचे अंतर असत. बोट लावून पहा की, नाकावर बोट ठेवूनी, मिशीवर पिळ देऊनी. मनुष्य नेहमी बोलत असुनी, त्यांच्या या कृतीतुनी. तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार. किती किळसवाणा अहंकार, तुम्हा माहीत आहे का? नाक शिंकरून महाराजांनी मोठा बेडका काढून, हातावरती तो घेऊनी चटकन तोंडात टाकला. पाहून किळसवाणा तो प्रकार, शहारे आले अंगावर. इतका घाणेरडा हा अहंकार, महाराज पंडिता म्हणाले. पंडित अगदी सर्द झाला, अहंकार त्याचा गळाला. घडल्या घटनांचा बोध झाला, अभिमान त्याचा मावळला. प्रश्न शंकान विचारता, उत्तर मिळाले घटना घडता. महाराजांचे चरण दिसता, चरणी मस्तक टेकवी. बाबुराव रुद्र उभे असत. महाराज तोंडातील 1 दात काढून समोर ठेवित. सर्व दात काढले. संध्याकाळी रुद्र पाहात, महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत. रुद्रचकित जाहले. एकदा अप्पा बळवंत चौकात, महाराज टांगा बोलावित.
बसता दोन थोबाडित, दिल्या टांगे वाल्याच्या. टांगेवाला गप्प बसत, कोणी अलौकिक व्यक्ती दिसत. टांगेवाल्यास वाटत, सिटी पोस्ट येताच. घड्याळाचे दुकान असत, खानसाहेबांचे प्रख्यात. तेथे महाराज उतरत, टांगेवाल्यास जा म्हणत. पैसे न देता जा म्हणत, टांगेवाला तसाच जात. टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे. महाराज थोबाडित देत, म्हणून चांगले दिवस दिसत. टांगेवाल्याची खातरी होत, भक्त बनला निस्सीम. गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात, जोरात अगदी असे निघत. महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित, घरच्या पत्र्यावर चढून, वरती शिडी ती ठेवून, एक लहान मुलास घेऊन, वरती चढू लागले. तोच शिडी उलटली, मंडळी सारी घाबरली. दोघेही मरणार ओरडली, तोच धावले महाराज. महाराजांनी शिडी धरली, तशीच जमिनीवर टेकवली. दोघेही जमिनीवरती पडली, अगदी सुखरूपपणेच. इतक्या उंचावरून पडले, नुसते थोडेही न खरचटले. महाराजांनीच त्यांना वाचवले, अगाध लीला कशी पहा. डॉक्टर भोई प्रवासास मोटारसायकलवरून जात. एक म्हैस आडवी येत, रस्त्यामध्ये अचानक. आता होणार अपघात, म्हणून सायकल वळवित. डॉक्टर शेजारच्या शेतात जात, तोच तेथे नाग उभा. एक अपघात चुकविला, दुसरा अपघात समोर आला. नागराज डोलू लागला, फणा काढून पाहात. एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज. तेच आहेत महाराज, डॉक्टरांनी जाणले. नागराजास वंदन केले, नागाने ते स्वीकारले. नागराज मग गुप्त झाले, चकित झाले डॉक्टर. नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत, अशा आनंदात. मोटारसायकल वळवली, डॉक्टर येता रस्त्यावर. महाराज प्रकटले समोर, आता पाहिला जो नाग भयंकर. तसेच दिसले महाराज. महाराज रोखून पाहत, त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत. आत्ताच पाहिलेला जो नाग असत, तोच आम्ही आहोत. डॉक्टर भोई चकित झाले, नशीब केवढे आपले भले. ज्यांना शंकर महाराज दिसले, भाग्यवान ते खरोखर. गोसावी महाराजांचे भक्त, एके दिवशी काय घडत. त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी. अहमदनगरला महाराज जात, कबरीजवळ ते बसत. मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी. महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत. बडे आदम मलिक म्हणत महाराजांना सर्व ते. महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला. एक भाविक मुका यज्ञाला येता बोलू लागला. सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत. महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले. महाराज तर कृश अत्यंत, बॅरिस्टर धिप्पाड असत. बोबडी वळली पकडीत, शरण आला महाराजा. डॉक्टर खरे दर्शन घेत, महाराज आशीर्वाद देत. खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी. महाराज गेले नाशिकला, भक्तांनी मग विचार केला. जाऊ त्र्यंबकेश्वराला, गहिनीनाथांच्या दर्शना. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ,
निवृत्ती गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात. महाराज म्हणाले तुम्हास, घडू नये जाण्याचा सायास, आज रात्री येथेच येण्यास. साक्षात त्यांना बोलावितो, लोकांचा विश्वास बसेना, म्हणती बोलवा गहिनीनाथांना. महाराज जागविती लोकांना, एक वाजला रात्रीचा, प्रचंड आवाज ऐकू येत, अलख मोठ्याने गर्जना होत. आवाजाने झाले भयभीत, महाराज गेले खोलीत. अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला, एक नाथपंथीय पुरुष आला. भव्य अत्यंत तेजस्वी भला, तोही गेला खोलीत. आवाजांनी अनतेजांनी सारे गेले घाबरुनी, तोंडावर पांघरुण घेऊनी, निजले स्वस्थ भिवूनी. पहाट होता सारेही गांगरून गेले भीतीनी. महाराज आले खोलीतुनी, म्हणती का हो घाबरला. सारे म्हणती महाराजांना, एकनाथ संप्रदायी भला. दिव्य सत्पुरुष पाहिला, अतीव तेजतयांचे. महाराज म्हणाले सर्वांस, मी सांगितले होते ना तुम्हास, बोलवणार आहे गहिनीनाथास. आपल्या घरी आज मी, तुमचा विश्वास बसला नाही. गहिनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही. प्रत्यक्ष येऊनही ते, येऊन गहिनीनाथ साक्षात, तुम्हास दर्शन घेता न येत. समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार. पहाटेपर्यंत गहिनीनाथ माझ्याशी बसले बोलत. आवेगात महाराज सांगत, चकित झाले सर्वही. प्रत्यक्ष गहिनीनाथ येत, गहिनीनाथ ज्यांच्याशी बोलत, त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल. एक सत्पुरुष हैदराबादेत महाराजांना होता मानित. एकदा त्याच्या मनात अहंकार उफाळला. श्रेष्ठ मी योगी पुरुषात, ऐसे ठाम त्याला वाटत. महाराजांना हे कळत, नगरला होता त्यावेळी. नगरहून हैदराबादेत लगेच महाराज तेथे येत. मला थंडी आहे वाजत, स्नानार्थ पाणी तापवा. पाणी चांगले उकळू द्यावे, नंतर स्नान मज घालावे. महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने. राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्या सत्पुरुषास सांगत. सत्पुरुषाची छाती न होत, त्याला महाराज म्हणाले, सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस. उकळत्या पाण्याला का भितोस. सत्पुरुष अंतरी समजला, अहंकार आपुला जावा म्हणुनी. महाराज आले नगरहुनी, सत्पुरुषा येता कळुनी. पाय धरले लगेच, पिढ्यानपिढ्या दत्तोपासक. असे एक गृहस्थ भाविक, ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच. एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत. पॅन्टला अनेक भोके पडत. परत आले तंबूत. त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून. पाहिली पॅन्टवर करून अगदी लक्षपूर्वक. पायाला एकही गोळी नव्हती पहा लागलेली. पॅन्टला तर अनेक भोके पडलेली. नवल त्यांना वाटले. पुढे महायुद्ध संपत. गृहस्थ सुखरूप घरी येत. अचानक त्यांच्या दारात उभे राहिले महाराज. महाराज त्यांना म्हणत, पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत. खाणाखुणाही सांगितल्या.
तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या, त्या सर्वही मीच झेलल्या. एवढे त्यांनी म्हणताच त्या गृहस्थास खाणाखुणा पटत, पायास भोके कान पडत. अर्थबोध याचा आज होत, साष्टांग दंडवत घातले. महाराज ज्या भक्ता घरी उतरत, त्याचा 10 वर्षांचा मुलगा संगे घेत. नगरहून गिरिनारला जात, भक्ता समवेत महाराज. गिरिनार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीशी. गिरिनारच्या रांगा आकाशाशी हितगुज होत्या करत. महाराज म्हणाले अगदी वर, या पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायचे. महाराजांची आज्ञा झाली, मंडळी चालू लागली. मुलगा चालण्यास तयार न मुळी, महाराज घेती खांद्यावर. महाराज मुलास खांद्यावर घेत, झप झप पावले टाकत. 10,000 पायऱ्या ओलांडत, डोंगर चढून गेले ते. अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रेय स्थान असत. तेथे महाराज जाऊन बसत, लोक होती चकित. ज्यांना मदतीशिवाय चालता न येत, ते मुलास खांद्यावर घेऊन चढत. 10,000 पायऱ्यांचा पर्वत, शक्ती कसली म्हणावी. गिरिनार पर्वतावर महाराज जात, अल्लख ऐसे पुकारत. शेकडो साधू तेथे जमत, मुलगा चकित जाहला. अगदी काळोख येथे असत, ठिकाण उंच अत्यंत शांत. साधू कोठून कैसे येत, कोडे कैसे कळणार. महाराज गिरिनार पर्वतावर 8 दिवस राहत. सारखे पर्वतावर हिंडत, निसंकोच चोहीकडे. अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत. पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात, त्यांना भीती कशाची. हिंडून महाराज आले, वाघ सारे निघून गेले. हे सर्वही ज्यांनी पाहिले, अवाक बनले भक्त ते. गिरिनारहून निघताना महाराजांच्या आले मना. जेवण द्यावे साधूंना, शंख फुंकला लगेच. दत्तात्रेयांच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत. कणकीचे गोळे भाजत, दुसरा पदार्थ भजी हा. महाराजांनी शंख फुंकला, साधूंचा लोंढा आला. सारे बसले जेवावयाला, प्रशस्त जेवण सर्वांचे. कणकीचा गोळा एवढा मोठा, मोठ्या नारळा एवढा. पाऊण शेते 80 खावयाचा. गोळे साधू प्रत्येक, भक्त करीती विचार. एका गोळ्यात आपण ठार, 80 गोळ्यांचा यांचा आहार. केवढा प्रचंड आहार तो. एकाचा प्रश्न साधूस तसा, एवढा तुमचा आहार कसा. प्रश्न ऐकून त्याचा तसा, साधू त्याला म्हणाले, जेव्हा येता अवधूत, तेव्हाच आमचा आहार असत. एरवी आमचे खाणे असत, वायू भक्षण सर्वदा. दुपारचे 12 वाजत, भोजन पंक्ती सुरू होत. स्वतः महाराज वाढत, तृप्त साधू होतात. अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंगतीच चालत. एकूण किती पंगती होत, किती साधू जेवले. अन्न किती ते लागले, अन्न कोणी शिजवले. धान्यही किती लागले, दिले कोणी धान्य हे. धान्य कोणी आणले, गिरिनारवर कसे नेले. स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले. साधूंना कोणी बोलावले, साधू होते हे कुठले. साधूंना हे कसे कळले,
कशी भोजन व्यवस्था. एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी, पाने काढणे पंक्ती मांडणे केले कुणी. स्वयंपाक पात्रे आणली कुणी, व्यवस्था काय पाण्याची. रात्री प्रकाश व्यवस्था काय असत, कोण कशा रीतीने करत. अशी 21 प्रश्ने अनुत्तरित, उत्तर त्यांचे स्वयमेव. साधू म्हणती जिथे अवधूत, तिथेच आम्ही भोजन घेत. यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत. येणाऱ्यांची भाषा असत, महाराज त्याच भाषेत त्या गृहस्थाशी बोलत. चकित होई येणारा चरण महाराजांचे स्मरून, चरित्र चालले हे गहन. 6वा हा अध्याय लिहून समाप्त येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 7वा. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज वंदन राजखुशीने. राजखुशीने वंदन हा काय प्रकार नूतन, ज्या खुशीत राजेपण राजखुशी म्हणतात. कशास म्हणावे वंदन, ज्याहून कोणी वंद्यन. त्याला केलेले नमन वंदन त्याला म्हणतात. देखल्या देवा दंडवत, परमार्थ मार्गात नाही चालत. कैसे अश्रू माया उपजत, मोले घातले रडाया. भाव भक्ती श्रद्धा निष्ठा यांची होते जेथे चेष्टा. वाळलेल्या शुष्क काष्ठा पल्लवी कैसी फुटेल. महाराजांच्या चरणावर निष्ठा ज्यांची अपार, त्यांनाच महाराज तारणार. चरित्र त्यांनाच कळणार. अन्यथा कोरडे समुद्रात बुडविले, लोणकढी तुपातही तळले. चांगले साखरेत घोळले, मूळ गुणधर्म कायम. ऐशी न व्हावी आपली गती, टळावी आपली अधोगती. एकच मार्ग व्हावी सन्मती, शरण जाण्याची महाराजा. नगरला न्हाव्याच्या दुकानात, दाढी करण्यास महाराज जात. अर्धी दाढी झाली असत, तोच उठले महाराज. एका ठिकाणी एक प्रेत, लोक तिरडीस होते बांधत. महाराज त्या ठिकाणी जात, सरका लोकांस म्हणाले. महाराज प्रेतावरती बसत, आणि त्या प्रेतास विचारित. अजून तुझ परमार्थ साधायाचा असत, कोठे आत्ताच चालला. महाराज एवढे बोलून चटकन गेले निघून. प्रेत तिरडीवर बसले उठून, गाव जमा जाहला. एक वेडगळ मनुष्य येतो, लोकांस बाजूला सरका म्हणतो. प्रेतावर बसून प्रेताशी बोलतो, प्रेत बसते उठून. सारेच अतर्क्य अघटित, सारेच त्या माणसा शोधत. नगरातही शोधन लागत, जरुरीच काय कीर्तीची. कीर्ती पैसा हवा ज्याला, परमार्थ त्याचा बुडाला. कीर्ती पैसा नको ज्याला, परमार्थ त्याच्या हातात. भोई डॉक्टर अमृतसरला, रेल्वेतून निघाले प्रवासाला. चालत्या गाडीतून प्रसंग घडला, खाली पडले डॉक्टर. एक मनुष्यही खाली पडला, तो चाका खाली सापडला. महाराजांनी डॉक्टरांना अलगद बाजूला निजविले. पडलेला मनुष्य लगेच मेला, काहीही न झाले डॉक्टरला. महाराजांनीच वाचविले मला, जाणीव होती डॉक्टरला.
तुफान वेगात गाडी चाले, महाराज कसे तिथे आले, कसे डॉक्टरांना वाचविले, अतर्क्य लीला विलास. एक गाढे विद्वान पंडित, महाराजांस शंका विचारित. श्रीकृष्णांनी अर्जुनास कुरुक्षेत्रात गीता कशी सांगितली. युद्ध चालले असताना गीता सांगण्यास श्रीकृष्णांना वेळ तरी कसा मिळाला, काही कळत नसे हे. महाराजांनी त्या गृहस्थाला सांगितले जवळ बसण्याला. गृहस्थ जवळ येऊन बसला, क्षणात निघून गेलाही. लोक सारे प्रश्न ऐकत, महाराज उत्तर देणार असत. त्यापूर्वीच तो गृहस्थ जात, नवल लोका वाटले. दुसऱ्या दिनी तो पाहून लोक त्याला विचारित. महाराज उत्तर देण्याचे आत, गेला निघून का तुम्ही. लोकांस सांगत पंडित, मी महाराजांजवळ जाऊन बसत. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसत महाराजांच्या ठिकाणी. एवढे त्यांचे तेज अपार, दिपून गेलो मी तर फार. मग कसा तेथे थांबणार, उत्तर सोडून निघालो. एका महान विद्वानाची अनुभूती केवढी महत्वाची. स्वप्न नव्हे हे प्रत्यक्षची, साक्षात श्रीकृष्ण महाराज. एक बाई असे भक्त, घरी चाले भजन संगीत. काही उडाण टप्पू शिरत, कुचेष्टा करीती बाईची. तोच महाराज उभे दारात, हंटर त्यांच्या हातात. सर्वांस हंटरने बडवित, शरण आले सर्वही. पाया पडून माफी मागा, महाराज वदती सर्वांना. तसे केल्यावरतीच त्यांना सोडून देती महाराज. इच्छा एका भक्ताची, अरबस्थानात जाण्याची. महाराज त्या भक्ताला घेऊनी गेले अरबस्थानात. महाराज अरबी पोशाखात, अरबस्थानात वावरत. अरबी भाषेत बोलत, हिंडत उंटावरूनी. तेथील लोक महाराजांना मानित, अनेक चमत्कार तेथे करत. भक्त येता जेव्हा परत, सर्व त्यांनी सांगितले. महाराज श्रीशैल्याला जात, जवळच पाण्याची गुंफा असत. 2 दिवस गुंफेतील पाण्यात, महाराज बसले निवांत. महाराज म्हणजे प्रचंड शक्ती, महाराज म्हणजे उदंड युक्ती. निसर्गावर ज्यांची अखंड सक्ती, आधार काय या तिघांना. प्रश्न तुमचा बरोबर, शंका तर योग्य खरोखर. घटना घडल्या आहेत तर, प्रत्यक्ष पहिला आधार. दुसरा आधार बहुमोल, प्रत्यक्ष महाराजांचेच बोल. मी जे जे सांगणार, त्याप्रमाणेच घडणार. लेखणी माझ्या हातात, मी एखादी गोष्ट लिहून देत. ती तशीच घडेल निश्चित, लिहिल्याप्रमाणेच होणार. माझे शब्द सत्य असत, खोटे ठरणार नाहीत. खोटे ठरणार नाहीत. माझ्या पहा लेखणीत ताकद आहे प्रचंड. अशक्य ते शक्य करून मी पहा दाखविन. महाराजांचे शब्द प्रमाण अन्य दाखले कशाला. व्यवहारात माणूस बोलतो, परी त्याप्रमाणे न वागतो. परमार्थ मार्गात जो असतो, बोलतना कधी तो. मी कितीतरी असे योग्य, म्हणणे व्यवहारात ठरते अयोग्य. परमार्थात तर कधी न योग्य, खुणा आहेत ठरलेल्या. अयोग्य माणसेच परमार्थात, बढाया त्या मारतात. अशांचे पितळ उघडे पडत, वेळ नाही लागत. परमार्थात अधिकारी असून, अधिकार सांगतो तो ठासून.
अधिकार त्यांचा किती महान, कसा कोणा कळेल. महाराज औदुंबरला असत, पुण्यात अक्कलकोट स्वामींचा भक्त. फोटोग्राफी त्याचा व्यवसाय असत, दृष्टांत त्याला जाहला. तू येई औदुंबराला, माझा फोटो काढण्याला. फोटोचा दिवसही सांगितला, चकित झाला तो भक्त. तो पुण्याहून गेला मिरजेस, घटना सांगितली लोकांस. 2 मोटारी भरून खास, लोक निघाले दर्शना. 2 मोटारी निघत, मध्येच त्या बंद पडत. दुरुस्तीचे खूप प्रयत्न करत, होईनात चालू त्या. कारण त्या फोटोग्राफरला दिवस होता सांगितला. एकटेच फोटो काढण्याला बोलाविले होतेच. फोटोग्राफरने ओळखले, आपण सर्वांना आणले. म्हणून नसते विघ्न उद्भवले, एकटेच गेले पाहिजे. लगेच सायकल घेऊन औदुंबराला तो येऊन, महाराजांचे घेतले दर्शन. महाराज त्याला म्हणाले, मी बोलावले फक्त तुला, तू घेऊन आला सर्वांना. काढ माझा फोटो भला. फोटो त्यांचा काढला, घेऊन चल मला पुण्याला. महाराज म्हणाले त्याला. फोटोग्राफरने महाराजांना स्टेशनवरती आणले. त्याने तिकीट ते काढून, महाराजांचा हात धरून, डब्याकडे चालला घेऊन. महाराजांना सत्वर हात वेगळाच भासत, म्हणून फोटोग्राफर पाहत. तोच दिसत स्वामी साक्षात, अक्कलकोट महाराज. महाराज असता कलकत्त्यात, ऊन वारा थंडी बसत. रोज त्यांना पाहत असत, एक श्रीमंत गृहस्थ. आपण कोण आहात म्हणून, यांना विचारावे काय आपण. महाराजांना पाहून श्रीमंताला वाटले. तोच महाराज म्हणाले श्रीमंताला, आज मी तुझ्या घरला येऊ काय जेवायला. अवश्य यावे महाराज. श्रीमंताचा कलकत्त्यात मोठा कत्तलखाना असत. महाराज जेवण्या घरी येत, स्वागत करून बसविले. भोजनाचे आणण्या ताट, पती पत्नी आत जात. ताट आणून पाहतात, अस्ताव्यस्त महाराज. महाराजांचे पाय तुटलेले, डोके धडापासून कापलेले. हात दोन्ही तुटलेले, धडही पडले बाजूला. एकदम त्यांना धक्का बसला, चक्कर आली दोघांना. त्यांना महाराजांनी धीर दिला, शुद्धीवर आणले दोघांना. दोघे डोळे उघडून पाहतात, महाराज समोर उभे दिसत. काहीच कळेना झाले भयभीत. महाराजांना म्हणाले, असे भयंकर स्वरूप आपले कधी दाखवू नका असले. दृश्य भयानक आजच पाहिले. महाराज त्याला म्हणतात, तुझ्या कत्तलखान्यात रोजच असे घडत असत. तेव्हा तुझं भीतीन वाटत, आज का भीती वाटते. न जेवताच महाराज गेले, कसे जेवणार जिथे हिंसा चाले. श्रीमंतास झणझणीत अंजन झाले, बंद केला व्यवसाय. कत्तलखाने बंद केले, अन्य व्यवसाय प्रारंभिले. महाराजांचे महत्त्व कळले, भक्त झाला पुढे तो. असेच एकदा नाटकाला महाराज छिन्न विछिन्न होत. लोक घाबरून पळून जात. महाराज उठले तसेच. महाराजांकडे येत भक्त काही, साधना केली पण अनुभव नाही. महाराज करीत उपदेश काही, स्पर्श फक्त करीत. महाराज नुसता स्पर्श करीत,
कुंडलिनी त्यांची जागृत होत, तासंतास समाधी अवस्थेत रंगून जात भक्त ते. महाराज मध्य प्रदेशात काही दरोडेखोर साध्या वेशात आले महाराजांच्या सानिध्यात. महाराजांनी ओळखले त्यांना, महाराज म्हणाले पाहून, दरोडा घालून चोरी करून तुमचे होणार नाही कल्याण. याच जन्मानवे तर पुढील जन्मासाठीही पुण्य जोडावे तुम्ही काही. आयुष्यभर सरकारी यंत्रणेलाही भिवून जगण्यापेक्षा हो, आपला घाम गाळून अगदी ताठ मान करून स्वाभिमानाने जगा म्हणून महाराजांनी सांगितले. आपणास महाराजांनी ओळखले म्हणून दरोडेखोर ओशाळले, महाराजांचे पाय धरले, धंदा बंद शपथ घेतली. मुंबईचा एक गरीब भक्त महाराज त्याच्याकडे जात असत. एकदा तो इच्छा व्यक्त करीत खूप द्रव्य मिळण्याची. महाराजांनी खूप समजावले, पैशाच्या मागे लागू नये. तरीही पैशाचा मोह त्याचा न सुटे. आशीर्वाद दिला तसा त्याची परिस्थिती बदलली पुरी. बनला मुंबईचा मोठा व्यापारी. महाराजांचे त्याच्या घरी जाणे बंद झाले. महाराज बिलिमोरियाला जात एका कारखान्याच्या आवारात. माझ्या पादुका आहेत महाराजांनी सांगितले. लोकांचा विश्वास बसेना कारखान्यातील व्यवस्थापकांना. दृष्टांत झाला पहाना, पादुका आहेत या स्थळी. तसेच कारखान्याच्या आवारात उकरून सारे पाहत, खरोखरीच 2 पादुका निघत. दिपून गेले सर्वही. महाराजांनी पादुकांची स्थापना करून पूजेची व्यवस्था केली नित्याची. एका भक्ता योजिले. पुण्यातील भोई डॉक्टर अमरनाथ यात्रेला जात. अमरनाथ यात्रा अवघड असत. गाडा केला डॉक्टरांनी. उंच डोंगर खोल दरी. प्रवास अवघड असे भारी. सतत काळजी उठे उरी. केव्हा काय होईल. घोड्यावरून प्रवास सुरू होत. अचानक घोड्याचा पाय घसरत. डॉक्टर झाले भयभीत. घोड्यासह घसरले. घोड्यासह घसरत घसरत खोल अशा दरीत डॉक्टर जाऊ लागत. तोच तेथे महाराज खोल उतरत्या खड्या दरीत. चालले भोई घोडा घसरत. तिथे नसतानाही प्रकटत महाराज अचानक. एका हातात डॉक्टरला, दुसऱ्या हाताने घोड्याला घट्ट धरले. त्या दोघांना वरती काढले तत्काळी. रस्त्यावर घोडा उभा केला. घोड्यावर बसविले डॉक्टरला. डॉक्टरचा प्रवास सुरू झाला. गुप्त झाले महाराज. अचानक आपण कसे पडलो. खोल दरीत कसे कोसळलो. पुन्हा वरती कसे आलो. कळले नाही डॉक्टरला. महाराजांचे निष्ठावंत भोई एक निष्ठ भक्त असत. मनोभावे खूप सेवा करत मठामध्ये डॉक्टर. त्यामुळे भोई जेथे जात तिथे महाराजांचे दर्शन होत. संकटकाळी धावून येत महाराज स्वतःच. जसे परमश्रद्धाळू भक्त महाराजांकडे येत, तसे गर्वाने फुगलेले पंडित येत असती नेहमी. कोणी शंका विचारित नसते, प्रश्न कोणी करत. डावपेच धरून कोणी येत नाना प्रकार लोकांचे. जो मनुष्य असेल तसा तसेच उत्तर देई त्याला ठोसा. जसा भाव लाभ तसा
येणाऱ्यास मिळतसे. विद्वत्तेच्या गर्वात महाराजांस कोणी प्रश्न करत, महाराज खवळून उत्तर देत, इंग्रजीतूनच लगेच. उत्तरही अगदी अचूक असे, इंग्रजीही अगदी शुद्ध तसे. चकित होऊन जात असे विचारणारा गृहस्थ, महाराज इंग्रजी कोठे शिकले, कसे शिकले पत्ता न कळे. व्याकरण शुद्ध उत्तरे देऊन इंग्रजीमधून, अनेक गर्विष्ठ विद्वानांचे, अनेक विचित्र शंकांचे निरसन करीत खुबीचे. महाराज खातरीने अकलूजचे एक गृहस्थ, सोलापूरला महाराजांकडे येत, खानावळीचा डबा आणून देत. महाराज जेवावे म्हणून, महाराजांनी जेवावे, आपणा प्रसाद म्हणून काही द्यावे. म्हणून घाई घाईने आग्रह करू लागला, वाट पाहून कंटाळला. रात्री तसाच निघून गेला. रात्री 12 वाजण्याला भस्मे महाराजा भरविती. दुसऱ्या दिवशी या गृहस्थांनी विनविले अकलूजला या म्हणूनी. महाराज त्यांच्या संगे जाऊनी जेवण्यासाठी थांबले. गृहस्थ जात बाजारात, बायको तांदूळ निवडत. महाराज तिच्या गळ्यात हात घालून बैसले. गृहस्थ येता पाहिले त्यांनी, पित्त त्याचे खवळुनी. महाराज आत्ताच जा निघुनी. महाराजांना म्हणाला, नेऊन सोड. महाराज म्हणत, गृहस्थ महाराजा सोलापुरी आणत. अशी किरकोळ परीक्षा घेत अर्धवट अशा भक्ताची. मुद्दाम भोजना गावी नेले. महाराजांनी नाटक केले. भक्ताचे पितळ उघडे पडले. घेती ऐशी परीक्षा महाराजांचे चरण वंदून. मनोभावे केले वंदन. 7व्या अध्यायाचे लेखन संपले या ठिकाणी. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 8. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाशाचे. दिव्य प्रकाशात चरणांचे दिव्य दर्शन घेतले. दिव्यत्वाचा अखंड झरा, दिव्यत्वाचा मेरुपुरा, दिव्यत्वाचा सागर खरा, खरे चरित्र या ओवीत. एवढे प्रचंड दिव्यत्व, एवढे प्रचंड कर्तृत्व, प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते. महाराज होते कसे दिसत, हेही पाहणे गमतीचे ठरत. यातही लीला विलास असत महाराजांचा खुबीने. डोक्याचे केस अस्ताव्यस्त, दाढी मिशा वाढलेल्या असत. घाण फाटका सदरा अंगात, विजारही तशीच. कुणाचेही कसलेही कपडे घालीत घट्ट ढिलेही. कपड्यांना कसलाच आकार ना, फक्त देह झाकणे. नित्य ते बालभावात असत, पिसाटासारखे हसत. हास्याचे प्रकार सप्त असत, हळू मोठे कसेही. हात दोन्ही वाकडे, पायही दोन्ही वाकडे, कंबर शरीर वाकडे. अष्टावक्र महाराज, चालणे त्यांचे वाकडे असत. त्यांना चालता येत नसत. बोलणे त्यांचे बोबडे असत. नीट बोलता येत नसे. सिगारेट ओढीत सतत. पिवळा हत्ती आवडत. 555चे पाकिट. शेकडो सिगारेट प्रतिदिन.
अस्सल मद्य विदेशी नित्य, बाटल्याच्या बाटल्या पीत, पान तंबाखू ही खात, अनेकदा दररोज. सिगारेट जेव्हा ओढत, राख अंगावर कुठेही पडत, बाटल्या मद्याच्या असता पीत, मद्य अंगावर गळे. पान तंबाखू ते खात, लाळ कपड्यावरती गळत, स्वहस्ते जेवताही न येत, अन्न अंगावर पडे. त्यांना भरवावे लागत, भरवणारा असल्यास जेवत, सोलापुरी भस्मे भरवित, आनंदाने महाराजा. नजर तारवटलेली दिसत, मद्यांच्या बाटल्या जवळ असत, सिगारेट पाकिटे समीप असत, पान तंबाखू असेच. रूप ऐसे अजागळ, शरीर दिसे अमंगळ, बावळट वाटावे केवळ, ऐसे महाराज वर्णन. हे वर्णन झाले असत, त्यास लेखणी तयार नसत, प्रत्येक शब्दास लेखणी अडत, ऐसे कैसे लिहावे. भक्त खवळतील वाचून, ऐसे कैसे लिहिले म्हणून, त्यांना वाटेल सत्य वर्णन, ज्यांनी पाहिले महाराजा. म्हणून हा भाग गाळावा ठरविले, परी महाराज उद्गारले, याच अध्यायात हे पाहिजे आले, दिव्य प्रचिती दिलीही. समर्थांतही जे पाहिले, असमर्थातही जे पाहिले, दोन्ही ठिकाणी असणे पाहिले, हेच त्यांचे वैशिष्ट्य. हा बोध या वर्णनातून स्पष्टपणे येतो दिसून, हाच हेतू या वर्णनाचा असून, म्हणून वर्णन घडविले. बरोबर कोणी असल्याविना चालता येत नसे महाराजांना, सिगारेट मद्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवाच. जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देत, महाराजांना भरवित, भक्ती भावे प्रेमाने. महाराजांचे प्रेम फार, भक्त भस्मे यांच्यावर, भस्मे यांची महाराजांवर, निष्ठा खोल पार. अजाणुबाहू महाराज असत, दोन डोळे तीक्ष्ण असत, जणू दोन हिरेच चमकत, चंद्र सूर्य रूपाने. महाराज बोबडे बोलत, शब्द नीट न उलगडत, ऐकणाऱ्यास बोधन होत, काय बोलले न कळे. परी महाराज जे बोलत, काळही ते बदलू न शकत, बोलल्याप्रमाणेच घडून येत, वाचा सिद्धी होतीच. कधी भरजरी बांधीत फेटा, रत्न सुवर्णाचा गळ्यात कंठा, सदरा रेशमी भारी मोठा, मोठ्या ऐटीत राहात. सर्व बोटांत अंगठ्या असत, सुवर्णांच्या रत्न जडित, चौकोनी पवित्रक बोटात, चमकदार अंगठ्या. चहाचा शौक त्यांना भारी, चहा होई घरोघरी, स्वतःही ते चहा करीत, अनेक वेळा घेत ते. खिचडी मटार घातलेली, कांद्याची भजी तळलेली, आवड या वस्तूंवर सगळी महाराजांची होती. एकादशीच्या दिवशीही खुशीत कांदे खात राही, निषिद्ध त्यांना काहीच नाही, ऐसे अपूर्व महाराज. भजनाची त्यांना आवड असत, संगीत भजन मुद्दाम ऐकत, स्वतः रागदारीत गात, नाचत असती गाताना. महाराज जेव्हा नाचत, भक्तांस विविध दर्शने होत, विविध देवतांची साक्षात, धन्यता वाटे भक्तांना. महाराज जेव्हा कुठे येत, आल्यावर मी आलो म्हणत, महाराज ऐसे जेव्हा म्हणत, धन्य भक्त होतसे. महाराज अगदी निर्भय असत, रात्री अपरात्रीही न भीत, कधी कशाचे कुणाचे भय नसत, भीती कसली न ठाऊक. निर्मळ भाव निर्मळ मन, लोकांच्या अडचणी जाणून, संकटात अचानक धावून,
वाचविले भक्तांना. बालपिशाच उन्मत्त अशा अनेक आविर्भावात प्रखर राजयोगी असत. धनाढ्य गर्भश्रीमंत प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत. अध्यात्मज्ञानाचे योगेश्वर असत. सुखशांतीचा सागर. मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर यांचे पोट दुखत फार. ठरले ऑपरेशन होणार. रात्रीच ठणका लागला. एकटेच होते घरात. दुःखाने झाले अतित्रस्त. कोणी रात्री पाठ दाबत. दुखणे बंद जाहले. घरात तर कोणी नाही. तोच आवाज ऐकू येई. तू ऑपरेशन करून घेई. बरा होईल निश्चित. आवाज महाराजांचा ओळखत. महाराजच पाठ दाबत कळत. पुढे ऑपरेशन सुरू होत. महाराज तेथे आलेच. वासुदेवच्या आईस वदत. महाराज तिला धीर देत. ऑपरेशन यशस्वी होत. 9 डिसेंबर तारीख. पुढे बऱ्याच दिवसांनंतर येत. महाराज वासुदेवास म्हणत, डॉक्टर तुझं इंजेक्शन देत. डाव्या हातावरी ते. 9 डिसेंबर तारीख असत. ऑपरेशन तुझे होत. ऐसे विचारून सदरा काढून हात आपला दाखविला. महाराजांच्या हातावर त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या खुणा सर्वतर स्पष्ट दिसू लागल्या. क्लेश स्वतः स्वीकारले. वासुदेवास बरे केले. महाराजांचे उपकार आठवले. वासुदेव थक्क होई. महाराज आपल्या भक्तास अखंड भगवंत नाम घेण्यास आवर्जून सांगत या व्रतास. नाम महिमा गाध. महाराज अखंड नाम स्मरणात तल्लीन ध्यानमग्न असत. त्यांची परावाणी कार्यरत. अखंड जागृत असेच. महाराज शिष्यांना सांगत, माझे सद्गुरु विख्यात. अक्कलकोट स्वामी समर्थ असत. स्मरा त्यांना प्रतिदिन. हीच माझी खरी भक्ती पहा. स्वामी समर्थांचे स्मरण करता मी झालोच म्हणून समजा. अगदी तृप्त प्रसन्न. महाराजांचे अत्यंत प्रेम 2 ग्रंथांवर असत. दोन्ही ग्रंथ मुखोद्गत. उलट सुलटही म्हणत. कोणती ओवी कोणत्या पानावर. महाराज सांगती सत्वर. समर्थांचा दासबोध सुंदर. ज्ञानेश्वरी माऊलींची. दोन्ही ग्रंथ हे वाचावेत. त्यांची पारायणे करावीत. बहुमोल हे ग्रंथ आहेत. महाराज सर्वा सांगत. 1935 साली महाराज एका भक्तास म्हणती, 100 उलटली माझी. वय किती हे सांगितले. 1935 100 वर्षे पूर्ण होत. यावरून त्यांचे वय कळत. आज किती असावे. असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपाकटाक्षांनी ईश्वरी साक्षात्कार दिला करुनी. आपल्या अध्यात्म बळावर महाराजांवर संस्कार काही न झाले. कधी शाळेतही न गेले. महाराज कधी न शिकले. कोण त्यांना शिकविल. अक्कलकोट, गाणगापूर, वाडी, औदुंबर, सोलापूर या ठिकाणचा ओढा फार. जात मनसोक्त राहत. गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव सुरू करुनी. भजने, प्रवचने, कीर्तने, जयघोष चाले नामाचा. पारायणे, अन्नदान, गाव जाई रंगून. पारमार्थिक वातावरण लोका सत्प्रवृत्त करीत. पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येत. संकष्टीचा तो दिवस असत. बायकोचे अत्यंत सोवळे.
बायको म्हणे आज पूजान होणार, महाराज अभक्ष मागवणार. महाराज म्हणाले सत्वर, लाव हमकू जाना है. अण्णांनी दारूची बाटली विकत आणून त्यांना दिली. महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधुनी. आज संकष्टीचे व्रत बुडाले, अभद्र आज घरात आले. शुचिरभूत होणे भाग पडले, बायको बाहेर पाहात. महाराज बसले खोलीत, दूध दिसे दारूच्या बाटलीत. ग्लासातून महाराज दूध पीत, दूध झाले मद्याचे. दोघे झाले अगदी चकित. संकष्टीस प्रत्यक्ष गणेश येत आणि दूध पिऊन जात. कळले नाही दोघांना, एक श्रीमंत गृहस्थ असत. त्यांना श्रीमंतीचा गर्व होत. ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना. श्रीमंतास महाराज म्हणत, घाल माझ्या अंगात. महाराजांचे हात वाकडे असत, शर्ट काही जाईना. कसा बसा शर्ट गेला, श्रीमंताने हार घातला. महाराज म्हणाले सर्वांना, कसा दिसतो आता मी. मसाला पान मागितले, महाराज पानस घळू लागले. मुखरस पानस घळलेले गळू लागले शर्टावर. महाराज दोन्ही बाह्यांनी सतत मुख आपले पुशित. शर्ट लाल रंगाने भरत, लाल भडक जाहला. विडा खाऊन झाल्यावर महाराज उठले सत्वर. दोन्ही हात केले वर, शर्ट काढू लागले. शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून. पाण्यातील ढेकळा समान थिजून गेला श्रीमंत. त्याचा घालविण्या अहंकार, महाराजांनी नाटक सुंदर. मुद्दामच केले वेळेवर, अहंकार भोवला. मिरीचे जहागीरदार सरदार, नानासाहेब मिरीकर. महाराजांचे भक्तवर, ज्ञानेश्वरी सांगत. उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत, म्हणून श्रोत्यांची गर्दी होत. महाराजही ऐकण्या बसत. नवल एकदा जाहले, ऐकत असता महाराजांनी. भक्ता निसळांना खुणावूनी, निसळांनी बाटली आणूनी त्यांच्या पुढे ठेवली. आणखी एक आण ते म्हणती, दुसरी बाटली निसळ आणती. दोन्ही बाटल्या तोंडास लावती, एका दमात संपविल्या. 2 बाटल्या रिचवल्यावर महाराज म्हणाले, अरे मिरीकर, तुला ज्ञानेश्वरी काय कळणार. आण इकडे मी सांगतो. 1 ओवीचे महाराजांनी मोजून 50 अर्थ करुनी सांगितले मोठ्या कौशल्यानी. स्तब्ध श्रोते जाहले. ज्ञानेश्वरी बद्दल फार महाराज काढीत धन्योद्गार. ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर, म्हणून नाव पडले ते. या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका. मुळात माऊली जे बोलली असत, ते परावस्थेतून बोलली. वैखरी जेथे थांबते, वाचा जेथे विसंबते, अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेच्या गंगोघात स्नान करूनी प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था. शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदूऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली तेजाने. ती भावार्थपदी पोहोचली आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिके सम होऊनी मार्गदर्शक झालाच. म्हणून या ग्रंथाप्रत भावार्थ दीपिका म्हणतात. ऐशी नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथाची. पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्याच्या घरी गेले.
ये हटाओ और खुदाई करो, महाराज त्याला म्हणाले. सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात काढत, जे हटविण्या महाराज सांगत. टोपलीचा संडास होता तो, विरोध भावंडांचा झुगारुनी, गुरु आज्ञा शिरसा वंद्य मानुनी. संडास हलविणे सुरू केले त्यांनी, दुर्गंधी त्रास सोसला. पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्णवर्खाची गणेश मूर्ती सापडली. आश्चर्य असुनी अर्थ महाराज वदन्यात. सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात. महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाऊनी. जाताना सांगितले सर्वांना, माळ्यावर माझ्या आज्ञेविना येऊ नये ताकीद सकलांना. महाराजांनी केलीच. परिवकील शिडीवरून महाराजांना पाहण्या गेले चढून. विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील. महाराजांचे पाय एका खुंटीवर, दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर. डोके कोनाड्यात तर अवयव विविध ठिकाणी. महाराज उच्च कोटीतील, महाराज योगी आहेत. याची पुढे साक्ष पटत वकील महाशयांना. जादूगार रघुवीर रशियात होते मॉस्को शहरात. तेथे शंकर महाराज असत, दिवस कडक हिवाळा. सर्वत्र बर्फ पडत, लोक कोटावर कोट घालत. महाराज साध्या वेशात शहरभर हिंडत. प्रत्येक माणूस मॉस्कोत महाराजांस ओळखीत. गरम कपडान थंडीत लोकचकित होतात. पुण्यात महाराज म्हणाले, माने यांचे तिकीट आहे फाटले. त्यास टीव्हीवर पाहिजे आणले. झळकले माने टीव्हीत, चेहरे आणि मुखवटे सदरात. मानेंची मुलाखत होत, पुढे ते इहलोक सोडत. तिकीट फाटले होते ना. महाराज चालले टांग्यात, बरोबर काही होते भक्त. अगदी म्लान असे दिसत टांगेवाल्याचा चेहरा. महाराज टांगेवाल्याला सांगती 13 आकडा लावण्याला. तैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसा मिळाला. इतर भक्तांनी तसेच केले, परी त्यांना न पैसे मिळाले. महाराज सर्वांना म्हणाले, पैसे तुम्हास कशाला. टांगेवाल्याची बायको आजारी, तया पैशांची अत्यंत जरुरी. चंगळ करावी खरोखरी, पैसा तुम्हा हवाना. सतत महाराजांना आठवुनी वंदन करून. आठवणीत राहील असा छान. 8वा अध्याय संपला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.